आता बातमी 36 जिल्ह्यांची। उद्धव ठाकरेंच्या प्रदेश दौऱ्यानंतर उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। नागपूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी सुरू झाली। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने मिशन 40+ हाती घेतलाय। जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या राजकीय फायद्याकरता 2017 मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती। आता पुन्हा राजकीय फायद्याकरता त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय। प्रभाग रचना आरक्षण सोडत पूर्ण झाल्यावर 2 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये पालिका निवडणूक भाजपने स्वतंत्र लढावी अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची आहे। असं असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू ढकललाय। त्यामुळे आता भाजप स्वतंत्र लढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आम्ही शिवसेना उबाठासोबत एकत्र आहोत, अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता गेले होते। यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। युवा सेना ही केवळ बाईक रॅलीपुरती मर्यादित राहिलेली नसून आता युवकांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणून नावारूपाला आलेली आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलं। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेचं महत्त्व अधिक वाढणार असल्यानं नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। आमदार राजेश मोरे यांनी संजय राऊतांना टोला हाणला। सकाळी 9 वाजताच भोंगा वाजवल्याशिवाय काही जण राहत नाहीत। ज्यांनी शिवसेना काँग्रेसमध्ये गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये असा हल्ला बोल करण्यात आला। जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे आहेत। ते मुंबईत मोर्चा काढू शकत नाहीत असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली। आता जर परत दहशतवाद्यांनी काही बरं वाईट केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। आता तर तुमचे 2 तुकडे पडलेले आहेत, परत तुमचे 4 तुकडे पाडल्याशिवाय राहणार नाही असंही अजित पवार म्हणाले। नांदेडमध्ये शहीद जवानाच्या कुटुंबियांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली। काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वाहन दरीत कोसळून सचिन वनंजे यांना वीरमरण आलं होतं। चंद्रपूरच्या गडचांदूर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली। सोलापूर शहरात ड्रोन उडवण्याकरता मनाई करण्यात आली। 15 ते 3 जून दरम्यान विनापरवाना बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण, छायाचित्रण तसंच कोणत्याही प्रकारच्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली। पोलीस आयुक्तांनी या संदर्भात आदेश काढले। ऑनलाईन पोर्टलवर आता प्री स्कूल नोंदणी करणं बंधनकारक असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय। प्री स्कूलकडून पालक आणि विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय। यावलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना चारा म्हणून केळी पीक जनावरांना खायला दिलं। आर्थिक तोटा झाल्याने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील धुरखेडा या गावाचं पुनर्वसन मंजूर करण्यात आलंय। मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुनर्वसनाची कुठलीही प्रक्रिया होत नसल्यानं संतप्त ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। यावेळी संतप्त नागरिकांनी तापी नदीत जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। जळगावच्या तरसोदपाधी बायपास महामार्गाच्या कामाकरता ठेकेदाराकडून अवैध पद्धतीने उत्खनन करत गौण खनिजाचा वापर केला जातो असा आरोप नशिराबादच्या माजी सरपंचासह ग्रामस्थांनी केला। या प्रकरणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे।
यावर्षी मान्सून 4 दिवस आधीच दस्तक देणार आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुखी मच्छी घेण्याकरता नागरिकांनी गर्दी केली। यंदा मत्स्य दुष्काळाचा फटका सुक्या मासळीला सुद्धा बसलाय। आवक कमी होत असल्याने सुक्या मच्छीचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढले आहेत। यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय, त्यामुळे आपत्तीचा सामना करण्याकरता ठाणे पालिका अलर्ट मोडवर आहे। सकल भागामध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पालिकेने यादी तयार केली आहे। 14 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। इस्रो उद्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 5:59 वाजता आपल्या 101व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे। इस्रो PSLV C61 मिशनद्वारे EOC-09 उपग्रह प्रक्षेपित करेल। यामुळे पृथ्वीचं निरीक्षण आणि देखरेख करण्याची क्षमता आणखी वाढणार आहे। शहरी भागात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे। एका नवीन अहवालानुसार राजधानी दिल्लीत सर्वाधिक EV वाहनांचा वापर होत असल्याचं दिसतं, कारण आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये फेब्रुवारीपर्यंत देशातील EV चार्जिंग स्टेशनवरील एकूण वीज वापराच्या 40% अधिक वाटा दिल्लीने घेतलेला आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे। 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे। सगळ्या महामंडळांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला। मुख्यमंत्री फडणवीसांनी कारभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाला 100 दिवसांचा कृती आराखडा दिला होता। जगातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत ही सगळ्यात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहणार आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालानुसार समोर आली आहे। चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढ ही दर 6.3% राहणार आहे। जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर क्षेत्रात पुढील 2 दशकात 18,000 कोटींची गुंतवणूक आणि त्यासह तब्बल 1,40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असलेलं महत्वाकांक्षी धोरण जारी करण्यात आलं। गृह विभागाने शुक्रवारी या धोरणाच्या अनुषंगाने सविस्तर शासन निर्णय जारी केला। UPSC कडून 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या सगळ्या प्रमुख परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले। त्यामुळे जे स्पर्धा परीक्षार्थी नागरी सेवा, NDA, CDS, अभियांत्रिकी सेवा किंवा वैद्यकीय आदी परीक्षा देणार आहेत त्यांना त्यांच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करता येणार असल्याचं स्पष्ट झालंय। मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं। आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बीडमधून बातमी आहे। बीडच्या परळीमध्ये एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं आणि त्याला टोकवाडी परिसरात नेलं। तिथं अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका तरुणाचं अपहरण केलं, त्याला टोकवाडी परिसरामध्ये नेलं आणि 5 ते 7 तरुणांकडून त्याला मारहाण झालेली आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार। 5 ते 7 तरुण लाठीकाठी घेऊन बेल्टनं या तरुणाला मारहाण करतायत। अमानुषपणे मारहाण केली जाते। हा तरुण वेदनांनी विव्हळतो आहे, पण एक एक करून हे तरुण त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतायत। किंबहुना 10-12 तरुण आहेत ज्यांच्याकडून मारहाण केली जाते आणि यात एक तरुण आहे जो मारहाण करतानाचं चित्रीकरण देखील करतो आहे। बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात युवकाला अमानुष मारहाण झालेली आहे। याआधी सरपंच संतोष देशमुख यांचंच अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांची हत्या करण्यात आलेली होती। आणि त्याच्यानंतर वारंवार आपण बीडमधून अशाच प्रकारचे व्हिडिओ मारहाणीचे, छळवणुकीचे बघतो आहोत। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या हवामानावर गंभीर परिणाम होत आहे। यामुळे पुढील 48 तासांसाठी मुंबईसह रायगड आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। अवकाळी पावसाने दिंडोरी आणि चांदवडच्या ग्रामीण भागात कहर केलाय। विशेषतः वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नांदेडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला।
2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात पावसाचं जोरदार आगमन झालं। या अवकाळी पावसानं अनेक लग्न सोहळ्यांवर पाणी फिरलं, सगळ्यांच्या आनंदावर विरजण पसरलं। भुसावळमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे केळी आणि रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पुन्हा आता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कोयना प्रकल्पातून 15 मार्च ते 14 मे 2025 या 2 महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल 692.68 दशलक्ष युनिटची जादाची वीज निर्मिती झालेली आहे। कोयनातील पाणी पूरस्थितीला कारणीभूत ठरू नये म्हणून धरणातील शक्य तेवढं पाणी वीज निर्मितीकरता वापरण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मिठी नदीचा गाळ काढण्याचं काम निम्मत झालंय। काम धीम्या गतीनं सुरू आहे असं बघायला मिळतं। स्वच्छतेकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करतायत। पावसाळा तोंडावर आल्यानं मुंबई महापालिकेनं जुन्या आणि जीर्ण इमारतींचा सर्व्हे केला। त्यातून 134 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या। यात सर्वाधिक इमारती या पश्चिम उपनगरातल्या आहेत। त्यांना स्थलांतरित होण्याकरता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यात तब्बल 700 धोकादायक इमारती असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यात सर्वाधिक 289 इमारती या एकट्या भिवंडी क्षेत्रात आहेत। खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना पात्र शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज वेगानं मिळावं यासाठी सगळ्या बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी असे निर्देश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले। कोणत्याही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये याकरता सगळ्या बँकांनी विशेष दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले। मुंबई एअरपोर्टवर DRIनं केलेल्या कारवाईमध्ये एका महिलेकडून 15.71 कोटीचं कोकेन जप्त करण्यात आलं। आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागानं त्याऐवजी सहपोलीस आयुक्त असं नवं पद निर्माण केलं। मुंबई पोलीस दलातील हे 6वं सहआयुक्त पद आहे। आता या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्त पद आपोआप रद्द झालं। आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्ट प्रशासनानं बसचं भाडं दुपटीनं वाढवलंय, पण मुंबईकर बेस्टवर रुसलेत। भाडेवाढीनंतर आठवड्याभरात बेस्टचे सुमारे 9 लाखांहून अधिक प्रवासी घटलेत। मात्र असं असलं तरी बेस्टचं उत्पन्न मात्र 1 कोटीनं वाढलंय। वाहतूक कोंडी सोडवण्याकरता प्रस्तावित करण्यात आलेल्या पुण्यातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने ही स्थगिती दिली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर कोणतंही काम करू नये असं पत्र उच्चस्तरीय समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे। पालघरच्या महालक्ष्मी विवळवेढे या ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कासा पोलिसांनी अटक केली। कौटुंबिक वादातून भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे। एसीतून उठून लगेच ऊन अंगावर घेतल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचं समोर आलंय। अशा प्रकारच्या घटनेतील रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे। या प्रकरणी एका रुग्णालयात अवघ्या 72 तासात ब्रेन हॅमरेजचे असे तब्बल 29 रुग्ण समोर आलेले आहेत। जळगावच्या अंमळनेरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। यामुळे सखाराम महाराज यात्रा उत्सवात गोंधळ उडाला। दरम्यान शेती पिकाचं नुकसान झालं, शेतकरी चिंतातूर आहे। बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी वर्गात मोठं चिंतेचं वातावरण आहे। पुण्याच्या पिंपळगाव खडकीमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी शेती पिकाचं नुकसान झालं, शेतकरी चिंतातूर आहे। जनावरांचा चाराही वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। नंदुरबारमध्ये सलग 8व्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह नंदुरबार शहराला अवकाळी पावसानं झोडपलं। तुफान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली। जळगाव, धरणगाव, अंमळनेर, एरंडोल, चोपडा आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अकोल्यामध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
जळगाव जिल्ह्यातील 10वी-12वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला। नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी छगन भुजबळांनी उपस्थिती लावली। जळगावच्या रावेर ते मुक्ताईनगर मार्गाची दुरवस्था झालेली आहे। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येते। श्रीगोंदा अढळगाव जामखेड रस्ता रखडल्यानं निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूरच्या सिंदेवाही वनक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्राच्या मध्ये एका वाघिणीच्या नर बछड्याला जेरबंद करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात बछड्यांचा मृत्यू झाल्यानं खबरदारी घेण्यात आली। नागपूर शहरात व्यावसायिक अक्षय लिंबना यांच्या कार्यालयातून चेक चोरी करून ते बँकेत वटवण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला। या प्रकरणी सत्तार अन्सारी, पंकज रहांगडाले या दोघांना पोलिसांनी अटक केली। या आरोपींवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। बार्शीत एका तरुणाला चौघांनी राताबुक्क्यांनी मारहाण केली। या विरोधात वांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 2 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून मारहाण करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बेला त्रिवेदी शुक्रवारी निवृत्त झाले। या प्रसंगी परंपरेनुसार न्यायमूर्ती त्रिवेदी यांचा निरोप समारंभ आयोजित न करण्याच्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या निर्णयाचा सरन्यायाधीश गवई यांनी शुक्रवारी तीव्र शब्दात निषेध केला। तसंच संघटनेवर ताशेरे ओढले। पंजाबच्या तरनतारनमध्ये 85 कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आलं। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। पाकिस्तानातून हा ड्रग्ज साठा भारतात आणला गेला होता असं समजतंय। हरियाणाच्या सोनीपतमध्ये बसस्थानक परिसरामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। बिहारच्या छपरामध्ये ऑर्केस्ट्रात पिस्तूल दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला। उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये कारमधील प्रवाशांनी एका ट्रक चालकाला बेदम मारहाण केली। कार आणि ट्रकची धडक बसल्याने त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर ही मारहाण करण्यात आली। मुझफ्फरनगरमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। मारहाणीचं कारण अद्याप समोर नाही आलेलं आहे। मध्य प्रदेशच्या खंडवा इथं एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली। यावेळी पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं महिलेची सुटका करण्यात आली। मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये दोन वळू आपापसात भिडले। भर रस्त्यात झालेल्या वळूंच्या झुंजीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली।